गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे युजफुल सेंटेन्स बघणार आहोत की जे डेली यूजमध्ये सर्रास यूज केले जातात. लेट्स स्टार्ट आवर टुडेज लेसन. दुकान उघडं आहे. द शॉप इज ओपन. द शॉप इज ओपन. किंवा यालाच तुम्ही असंही बोलू शकता, द शॉप इज नॉट क्लोज्ड. द शॉप इज नॉट क्लोज्ड. दोन्हीचाही मीनिंग एकच आहे. जेवण उघडं ठेवलं होतं. The food was kept uncovered. The food was kept uncovered. तू माझे डोळे उघडले. You made me aware. You made me aware. आता तुम्ही म्हणाल की तर अवेअर का घेतलं? तू माझे डोळे उघडले म्हणजे तू एखाद्या गोष्टीवरचा जो काही पडदा होता तो हटवण्यासाठी प्रयत्न केला, म्हणजे तुमचे डोळे उघडले असं नाही की तुमच्या विचारामध्ये बदल झाला. मी त्याला भाऊ मानतो. I consider him as a brother. I consider him as a brother. तो माझं ऐकत नाही. He doesn't obey. He doesn't obey. Obey म्हणजे काय? रिस्पेक्ट न करणे. या अर्थाने ओबेचा यूज केला आहे. न ऐकणे किंवा रिस्पेक्ट न करणे. ती सहमत झाली किंवा ती मानली. She has agreed. She has agreed. राम बुडणार नाही. राम will not drown. राम will not drown. नाव बुडाली आहे. The boat has sunk. The boat has sunk. आता तुम्ही इथे म्हणाल की मॅम रामसाठी तुम्ही ड्रोन घेतलं आणि बोट बुडाली म्हटलं तर तुम्ही संक घेतलं, असं का? जेव्हा लिव्हिंग थिंग्स बुडाल्या किंवा बुडाल्या नाहीत असं म्हणायचं असतं त्यावेळेस तुम्हाला ड्रोनचा यूज करायचा आहे आणि नॉन लिव्हिंगसाठी सिंकचा यूज करायचा आहे. क्लिअर? तो दलदलमध्ये अडकला आहे. ही गॉट बॉग्ड डाऊन. ही गॉट बॉग्ड डाऊन. बॉग्ड डाऊन म्हणजे काय? दलदलमध्ये जो रुतून बसतात त्याला बॉग्ड डाऊन असं म्हणायचं आहे. कडी कोणी काढली? हू डिड अनबोल्ड द डोअर. हू डिड अनबोल्ड द डोअर. मी बँकेत पैसे टाकले. आता मी बँकेत पैसे टाकले म्हणजे असं नाही की तुम्ही बँकेत पैसे जाऊन टाकून आलात, असं नाही. तुम्ही बँकेत काय करता? पैसे डिपॉझिट करता, बरोबर? मग सेंटेन्स काय होईल? आय डिपॉझिटेड मनी इन द बँक अकाउंट. आय डिपॉझिटेड मनी इन द बँक अकाउंट म्हणजे आपण बँकेमध्ये जातो आणि आपल्या अकाउंटमध्ये पैसे काय करतो? डिपॉझिट करतो. क्लिअर? कारमध्ये पेट्रोल भर. फिल द पेट्रोल इन द कार. फिल द पेट्रोल इन द कार. झाडाला पाणी दे. वॉटर द प्लांट. वॉटर द प्लांट. सूर्य मावळला आहे. द सन हॅज सेट. द सन हॅज सेट. सेट म्हणजे काय? मावळणे. पाय हलवू नकोस. बऱ्याचदा आपण सांगत असतो की अरे पाय हलवू नकोस, तेव्हा सिंपल म्हणा, डोंट विगल युअर लेग्स. डोंट विगल युअर लेग्स. कपडे फाटतील. क्लॉथ्स विल बी टॉर्न डाऊन. क्लॉथ्स विल बी टॉर्न डाऊन. टॉर्न डाऊन म्हणजे फाटले. मी तुझं डोकं फोडेल. बऱ्याचदा रागामध्ये वगैरे असे सेंटेन्स बोलली जातात की मी तुझं डोकं फोडेल, तसं सेंटेन्स आहे. सिंपल म्हणा, आय विल स्मॅश युअर हेड. आय विल स्मॅश युअर हेड. मी मोबाईल तोडेल. आय विल ब्रेक द मोबाईल. आय विल ब्रेक द मोबाईल. डोक्यासाठी आपण काय? स्मॅशचा यूज केला, पण तेच मोबाईल तोडेल म्हणण्यासाठी स्मॅश म्हणता येणार नाही, तर ब्रेकचा यूज करायचा आहे. माझा विश्वास कधीच तोडू नकोस. नेवर लूज माय ट्रस्ट. नेवर लूज माय ट्रस्ट. माझे सगळे स्वप्न तुटले. बऱ्याचदा म्हणतात अरे माझे सगळे स्वप्न तुटले, तसं सेंटेन्स आहे, माय ऑल ड्रीम्स गॉट स्पॉइल्ड. माय ऑल ड्रीम्स गॉट स्पॉइल्ड. त्याने माझी झोप मोडली. ही ओक मी अप. ही ओक मी अप. आता झोप मोडली म्हणजे काय? आपल्याला तो झोपेतून उठवतो, म्हणजेच आपली झोप मोडली असं आपण म्हणतो. आपण जेव्हा झोपलेला असतो गाढ, तेव्हा कोणीतरी उठवतो, त्यावेळेस आपण काय म्हणतो? तू माझी झोप मोडली. मग तो काय करतो? उठवतो. मग सेंटेन्स म्हणून सेंटेन्समध्ये ओक मी अप घेतलेला आहे. माझं डोकं गरगरतंय. आय एम फीलिंग डिझी. आय एम फीलिंग डिझी किंवा आय एम फीलिंग फेंट.
आता गरगरते म्हणजे काय, डोकं असं गोल गोल फिरत नाही, तर गरगरते म्हणजे तुम्हाला चक्कर वगैरे येत आहे अशा प्रकारे. तो माझा गळा दाबेल. बऱ्याचदा म्हणतो आपण, अरे तो माझा काय गळा दाबेल. तसंच सेंटेन्स, ही विल थ्रॉटल मी. ही विल थ्रॉटल मी. थ्रॉटल म्हणजे काय, गळा दाबून मारणे, यासाठी थ्रॉटलचा यूज केलेला आहे. मला जायलाच पाहिजे. आय मस्ट हॅव टू गो. आय मस्ट हॅव टू गो. मस्ट हॅव टू गो पाहिजेच, एखादी गोष्ट करायलाच पाहिजे. आता इथे मला जायला पाहिजे म्हणून आपण काय घेतलं, आय मस्ट हॅव टू गो. मला जायला लागेल. पहिलं सेंटेन्स होतं जायलाच पाहिजे, आता काय म्हणताय, मला जायला लागेल. सिंपल म्हणा, आय विल हॅव टू गो. आय विल हॅव टू गो. मी जात असतो म्हणजे मी नेहमी, आपण म्हणतो अरे मी जात असतो किंवा मी नेहमी जात असतो अशा प्रकारे. आय कीप गोईंग. आय कीप गोईंग किंवा यालाच तुम्ही असं म्हणा, आय ऑफन गो. आय ऑफन गो, दोन्हीपैकी कोणतंही बोला. तू नारळ फोडू शकतोस का? कॅन यू क्रॅक द कोकोनट? कॅन यू क्रॅक द कोकोनट? फटाके फुटले नाहीत. फायर क्रॅकर्स डिड नॉट ब्लो आउट. फायर क्रॅकर्स डिड नॉट ब्लो आउट. आता मोठं सेंटेन्स आल्यानंतर कसं बोलायचं हे मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आपण जेव्हा एक मोठं सेंटेन्स बोलतो त्यावेळेस ते एका श्वासात बोलण्याचा आपण प्रयत्न करतो. तसं न करता ते सेंटेन्स बोलताना तुम्हाला ते सेंटेन्स थोडं ब्रेक करायचं आहे, जे की नकळत ब्रेक झाला पाहिजे. तिथे थोडासा पॉज घेऊन मग दुसरं सेंटेन्स बोलायचं आहे. फायर क्रॅकर्स डिड नॉट ब्लो आउट हे सेंटेन्स होतं. तर मी काय केलं, फायर क्रॅकर्स इथं नकळत पॉज घेतला आणि पुढचं सेंटेन्स डिड नॉट ब्लो आउट असं एकत्र करून मी सेंटेन्स बोललं. तू श्वास रोखू शकतोस का? कॅन यू होल्ड युअर ब्रेथ? कॅन यू होल्ड युअर ब्रेथ? अचानक माझं कम्प्युटर थांबलं म्हणजेच बंद पडलं. सडनली माय कम्प्युटर गॉट स्टक. सडनली माय कम्प्युटर गॉट स्टक. मी तिच्यासाठी एक मुलगा बघितला आहे. आई वडील म्हणतात अरे मी तिच्यासाठी एक मुलगा बघितला आहे, किंवा पाहुणे पण बोलतात आपले की आम्ही तिच्यासाठी मुलगा बघितला आहे, किंवा पर्सनली मी तिच्यासाठी मुलगा बघितला आहे. आय फाउंड अ बॉय फॉर हर. आय फाउंड अ बॉय फॉर हर. मी मॉलमध्ये एक फिल्म बघितली किंवा एक पिक्चर बघितला. आय वॉच्ड अ मूवी इन द मॉल. आय वॉच्ड अ मूवी इन द मॉल. मी सामान पाठवलं आहे. आय हॅव डिस्पॅच्ड द ॲटम्स. आय हॅव डिस्पॅच्ड द ॲटम्स. किंवा सिम्पल सेंटेन्समध्ये आय हॅव सेंट द ॲटम्स असं पण तुम्ही बोलू शकता. फोटो कोणी काढली? हू डीड कॅप्चर द पिक्चर? हू डीड कॅप्चर द पिक्चर? तुझं सामान इथून काढून टाक. मूव्ह युअर लगेज फ्रॉम हिअर. मूव्ह युअर लगेज फ्रॉम हिअर. त्याने मला नोकरीवरनं काढलं. ही फायर्ड मी. ही फायर्ड मी. जेव्हाही कधी नोकरीवरनं काढलं असं म्हणायचं आहे तेव्हा फायरचा यूज करायचा आहे. त्याने मला नोकरीवरून काढलं, ही फायर्ड मी. त्यांनी मला नोकरीवरून काढणं, दे फायर्ड मी. अशा प्रकारे सारखी सारखी लाईट जाते किंवा वारंवार लाईट जाते किंवा वारंवार वीज पुरवठा बंद होतो. देअर इज अ फ्रिक्वेंटली पॉवर कट. देअर इज अ फ्रिक्वेंटली पॉवर कट. फ्रिक्वेंटली सारखी सारखी. तो मरत आहे. ही इज डाईंग. ही इज डाईंग. त्याने मला मागे ढकललं. ही पुश्ड मी बॅक. ही पुश्ड मी बॅक. पुश करणे, ढकलणे. मागं म्हणजे काय, बॅक. मी मागे हटणार नाही. आय विल नॉट गिव्ह अप. आय विल नॉट गिव्ह अप. आता मागे हटणार नाही म्हणजे काय, आपण मागे हटणार नाही म्हणजे पाठीमागे जातो असं नाहीये, तर आपण काय करतो, हार मानतो. म्हणून इथे गिव्ह अप घेतलेला आहे. आम्ही आता स्टेशनवर जात आहोत. नाऊ वी आर लिव्हिंग फॉर द स्टेशन. नाऊ वी आर लिव्हिंग फॉर द स्टेशन. मी हात जोडतो, मला जाऊ दे. बऱ्याचदा आपण मुलं वगैरे असतात आपल्या घरी तर ते म्हणतात खेळायला, मम्मा मी तुझे हात जोडतो, मला जाऊ दे. तशा प्रकारचं सेंटेन्स आहे. सेंटेन्स असं बोला, आय बेग लेट मी गो. आय बेग लेट मी गो. आता बेग म्हणजे भीक मागणे पण होतं, पण आता इथे आपण बेगचा अर्थ भीक मागणे या अर्थाने नाही, तर हात जोडून मला जाऊ दे असं म्हणतोय त्या अर्थाने इथे यूज केलेला आहे. मी त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहे.
I am taking him to the hospital. I am taking him to the hospital. मी मम्मीला सांगेन. I will complain to mummy. I will complain to mummy किंवा I will complain to mother. आता बोलण्याची वेळ आली आहे. बऱ्याचदा म्हणतो आता बोलण्याची वेळ आली आहे. तशा प्रकारचं सेंटेन्स इट्स टाइम टू रेज द व्हॉइस. इट्स टाइम टू रेज द व्हॉइस किंवा यालाच तुम्ही असंही बोलू शकता इट्स टाइम टू ब्रेक द आईस. आता ब्रेक आईस म्हणजे बर्फ तोडणे नाहीये तर आवाज उठवणे या अर्थाने याचा यूज केलेला आहे. मी त्याला बसू दिले नाही. आय डिडंट लेट हिम सीट. आय डिडंट लेट हिम सीट. तो याचे 500 रुपये देईल. ही विल पे 500 रुपीज फॉर इट. ही विल पे 500 रुपीज फॉर इट. तो आजारी पडला. ही फेल इल. ही फेल इल. फॉल इल म्हणजे काय आजारी पडणे आणि इथे काय आजारी पडला म्हणून आपण सेकंड फॉर्मचा यूज केला फेल इल. क्लियर. त्याने लगेच उत्तर दिले. ही आन्सर्ड क्विकली. ही आन्सर्ड क्विकली. त्याला याबद्दल सगळं माहित होतं. ही न्यू एव्हरीथिंग अबाउट धिस. ही न्यू एव्हरीथिंग अबाउट धिस. तो नेहमी काळे कपडे घालतो. ही ऑलवेज वेअर ब्लॅक क्लोथ्स. ही ऑलवेज वेअर ब्लॅक क्लोथ्स. वेअर म्हणजे घालणे, ब्लॅक क्लोथ्स काळे कपडे. ते सोबत राहत होते, खात होते आणि काम करत होते. दे लिव्ड टुगेदर, एट टुगेदर अँड वर्क टुगेदर. दे लिव्ड टुगेदर, एट टुगेदर अँड वर्कड टुगेदर. त्याने त्याचा मजाक उडवला किंवा त्याने त्याची गंमत केली. ही मेड फन ऑफ हिम. ही मेड फन ऑफ हिम. ही अफवा कोणी उडवली. हु डिड स्प्रेड धिस rumors. हु डिड स्प्रेड धिस rumors. rumors म्हणजे अफवा. आता माझी झोप उडाली. नाउ आय अवोक. नाउ आय अवोक. आता म्हणतात माझे डोळे उघडले. त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही हे सेंटेन्स यूज करू शकता नाउ आय अवोक. गोल गोल फिरून बोलू नकोस. डोंट बीट अराउंड द बुश. डोंट बीट अराउंड द बुश. विचार करून बोल. माइंड युअर वर्ड्स. माइंड युअर वर्ड्स. तुला माझी आठवण येते. डू यू मिस मी. डू यू मिस मी. आणि त्याचा रंग दाखवला. तर रंग दाखवला म्हणजे काय त्याचा खरंच रंग आहे तो दाखवला असं नाहीये, त्याचं कॅरेक्टर दाखवलं. मग सेंटेन्स होईल ही शोड हिज ट्रू कॅरेक्टर. ही शोड हिज ट्रू कॅरेक्टर म्हणजे त्यानं खरं चरित्र दाखवलं. चहात साखर कमी आहे. देर इज अ लेस शुगर इन द टी. देर इज अ लेस शुगर इन द टी. आता जर जास्त आहे म्हणायचं असेल चहात साखर जास्त आहे सिंपल देर इज अ टू मच शुगर इन द टी. देर इज अ टू मच शुगर इन द टी. तुझ्या पोटात कोणतीच गोष्ट राहत नाही. सिंपल म्हणा यू आर अ बिग माउथ. यू आर अ बिग माउथ. बिग माउथ म्हणजे काय ज्याच्या पोटात कोणतीच गोष्ट राहत नाही अशांसाठी यूज करायचं. आय होप गाईज व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब जरूर करा.